राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन या भागाचे नेते उमेदवार निवृत्ती अण्णा बांदल यांनी केलं। यावेळी वाजत गाजत भव्य कार्यकर्त्यांनी निवृत्ती अण्णा बांदल यांच्यासह इतर सर्वच कार्यकर्त्यांचं स्वागत केलं। घरोघरी स्वागत औक्षण पाहून निवृत्ती अण्णा बांदल आणि इतरांच्याही पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहणार असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय। तर ग्रामीण आणि शहरी नागरिकांचे वास्तव्य असलेला हा परिसर आहे। या परिसरामध्ये हांडेवाडी गावठाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रतिसाद पाहायला मिळाला। यामध्ये निवृत्ती अण्णा बांदल यांच्यासह इतर उमेदवारांनी तसेच कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विजय करण्याचं आवाहन केलेलं आहे। तर हांडेवाडी अवताडेवाडीचे माजी सरपंच संजय जाधव यांनी पूर्वीपासूनच या भागामध्ये निवृत्ती अण्णा बांदल यांनी स्वखर्चातून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून अनेक कामं केलेली असल्यामुळे यावेळी देखील राष्ट्रवादीचे सर्व उमेदवारांना विजय करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला असल्याचं सांगितलंय। संजय जाधव सोनाली शेवाळ यांनी स्टार महाराष्ट्र न्यूज सोबत बोलताना व्यक्त केलेला आहे। निवडणूक अतिशय रंगतदार वळणावर आलेली आहे आणि प्रत्येक उमेदवार आपला घरोघरी जाऊन प्रचार करतायत। याच पार्श्वभूमीवरती अवताडे हांडेवाडीचे सरपंच माजी सरपंच आपले चर्चा करण्यासाठी सर आपण निवडणुकीच्या प्रचारामध्ये फिरताय, कसं वातावरण वाटतंय, काय प्रतिसाद वाटतो लोकांना? हे पहा, वातावरण अतिशय चांगलं आहे, कारण या ठिकाणी मला वाटतं 2022 पासून निवृत्ती अण्णा बांदलने जी मेहनत घेतली आहे ह्या संपूर्ण 12 गावात, त्यामुळं आणि उपसभापती सचिनराव घुले पाटील, माजी नगरसेवक फारुक नाना इनामदार आणि सूर्यवंशीताई हे आज ते तगडा पॅनल दिलेलं आहे। सगळं समतोल साधून पॅनल दिलेलं आहे, कारण काळेपडळचं एक, सय्यदनगरचं एक, इकडं उंडरीचे 2 असे उमेदवार आहे आणि अतिशय म्हणजे तगडे उमेदवार आहे। त्यामुळं मला वाटत नाही ह्यांच्या विजयात अडथळा प्रवास ठरेल आणि खऱ्या अर्थानं अण्णाच्या कामामुळं आणि खाली फारुकबाईंचं अतिशय चांगलं ओलं आहे। त्या सय्यदनगरमध्ये माझा कायम संपर्क असतो, पण फारुकबाईसुद्धा सगळ्यांची कामं करतात त्या ठिकाणी। त्यामुळे ह्या पॅनलला एक वेगळं असं स्ट्रॉंग परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि नव्या चेहऱ्यांना कायम लोक संधी देतात। त्यामुळे आता इलेक्शनची उत्सुकता आहे, सगळे या ठिकाणी म्हणतात कधी आम्ही मतदान करतोय अण्णाला, अशी परिस्थिती या ठिकाणी या पॅनलला सगळे निर्माण झालेली आहे। आणि का मतदान करायचं म्हणत असेल तर या माणसाचं वय आज एवढं असून सगळ्यात चपळ उमेदवार म्हणून आज पुण्यात त्यांची ख्याती आहे। आज सकाळी लवकर उठतात, संध्याकाळपर्यंत त्यांचं चालूच असतं आणि सगळ्यांशी संपर्क चालू असतं आणि कधी फोन करा, निम्या रात्रीला जरी फोन केला की अण्णा अर्धा तासात हांडेवाडी विशेष प्रेम आहे आणि आमचं जावई सासऱ्याचं नातं असल्यामुळं आम्ही पूर्णपणे ताकदीनिशी म्हणजे तन मन धनाने त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि सर्व अख्खा पॅनलला आम्ही बहुमताने विजय करू एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो। या ठिकाणी आपल्या चर्चा करण्यासाठी सोनाली शेवाळे ताई आहेत। ताई, तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत आहे। नमस्कार। काय वाटतं, तुम्ही सुद्धा रेसमध्ये होता, तुम्हालाही तिकीट मिळण्याची शक्यता होती, मात्र तुम्ही नाराज न होता या प्रक्रियेमध्ये सहभागी झालाय, कसं वाटतं वातावरण? आम्हाला आमच्या राष्ट्रवादी पक्षाचा पॅनल खूप मोठा स्ट्रॉंग करायचा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। आणि आम्ही बोलतानाच बोललो होतो जे कोणी उमेदवार देईन आमचे 4, आमचा पहिल्यापासून एकच नारा होता, जे कोणी 4ही उमेदवार देतील आम्ही त्यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी त्यांच्या पाठीशी कायम राहू। कारण की आम्हाला समाजासाठी कार्य करायचं आहे आणि समाजासाठी कार्य करताना हा माझा हा तुझा असं करून आम्हाला भेदभाव करायचाच नव्हता। आम्हाला प्रचंड मताने आमचा पॅनल निवडून आणायचा आहे। आम्हाला आमच्या ह्याच्या पक्षाची ताकद वाढवायची, जेणेकरून आमच्या प्रभागातले रस्ते, ड्रेनेज लाईन, जेणेकरून आमचे 4ही नगरसेवक निवडून आले तर आम्हाला ह्या विषयावर काम करता येईल। आणि फारुक नानांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे त्यांनी। मी चिंतामणी नगरमध्ये राहते, चिंतामणी नगर भागामध्ये राहते, आमच्या शेजारी सय्यदनगर आहे। जेव्हा नाना अडीच वर्षाच्या काळात नगरसेवक होते त्यावेळेस त्यांनी खूप मोठे आमच्या चिंतामणी नगर भागातले म्हणा, काळीपडळ प्रजा, हांडेवाडी रोडचा त्यांनी पाण्याचा प्रश्न सॉल्व केलेला आहे त्यांनी, ड्रेनेज लाईन। आणि आत्तासुद्धा ते नसतानासुद्धा आम्ही त्यांच्यापर्यंत कोणते कार्य घेऊन गेलो तरी ते आम्हाला करतात। आणि वैयक्तिक त्यांनी फक्त त्यांचा चेहराच पुढं नाही आणला की हे शिवाजी शेवाळे तुमचं काय काम असेल चिंतामणी नगरमध्ये डायरेक्ट त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडून काम करून घ्या, मी नगरसेवक म्हणजे तो नगरसेवक, ह्या हेतूनच त्यांनी। त्यामुळं आम्ही नानांच्या पाठीशी तर कायमच असू। आणि सचिनदादा म्हणजे श्वेताताई घुले असतील किंवा निवृत्ती अण्णा बांदल असतील आणि अश्विनीताई सूर्यवंशी असतील, ह्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि आमच्या पक्षाची ताकद वाढून आम्ही आमचा पक्ष खूप मोठे करू, आमचे 4ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून राहणार। या भागात अनेक प्रश्न आहेत, टँकरचे आहेत, ड्रेनेजची लाईन आहे,
खूप मोठे प्रश्न आहेत, कसे सोडवणार आपण? वर्दळीचा प्रश्न आहे, वाहतूक कोंडी होती. मग त्याच्यासाठीच आम्हाला आमचे चारही उमेदवार निवडून आणायच्यात की म्हणजे आम्हाला आमचे प्रश्न ह्याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये मांडता येईल. आम्ही जे उमेदवार निवडून दिल्यात त्यांच्यातर्फे आम्ही मांडू आणि ह्या प्रभागाचा खूप मोठ्या प्रमाणात विकास करू आणि महिलांनासुद्धा रोजगार निर्माण करता येईल याच्यासाठी आम्ही वेळोवेळी धडपड करू. या ठिकाणी आपण पाहिलं की शेवाळेताईंनी अतिशय परफड आणि स्पष्टपणे आपलं मत मांडलेलं आहे. चारही उमेदवारांना निवडून द्या, त्यांनी असं आवाहन केलेलं आहे आणि या प्रभागाचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे त्या ठिकाणी काम करेल आणि प्रभावीपणे प्रश्न महानगरपालिकेत मांडेल असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.